गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशं आनंदवल्लभं ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आपण अमृतानुभवामधलं सद्गुरु वंदन बघतोय। सद्गुरु स्तवन, सद्गुरु वंदन हे माऊलींनी जे त्यांच्या अनुभूतीने केलेलं आहे ते आपण बघतोय। हे सद्गुरु स्तवन थोडं वेगळं आहे। नॉर्मली आपण अनेक पोथ्यांमधनं पुराणांमधनं सद्गुरूंचं वर्णन आपण ऐकलेलं आहे, पण हे थोडं वेगळं आहे। हे सद्गुरु स्तवन म्हणजे लहान माणसांनी मोठ्यांची म्हणा किंवा अज्ञ माणसाने सर्वज्ञानी पुरुषाची म्हणा किंवा भक्तांनी भगवंताची केलेली स्तुती नाहीये, तर हे अमृताचे बोल आहेत। त्यामुळे हे अनुभवाचे बोल आहेत आणि हे ज्यांनी हे गुरु शिष्य नातं अनुभवलं आहे अशा त्या ज्ञानाने परिपूर्ण अशा ज्ञानदेवांचे हे सर्व शब्द आहेत। त्यामुळे त्यांनी ते अनुभव आपले शब्दांकित केलेले असल्यामुळे इथे थोडंसं त्यांचं सद्गुरु स्तवन हे वेगळ्या दृष्टिकोनातून आहे। आपल्याला नेहमीच माहिती आहे सद्गुरु कृपा करतात वगैरे, या सगळ्या गोष्टी मान्य आहेत, त्या त्यांनाही मान्य आहेत, आपल्यालाही मान्य आहेत। पण इथे त्यांनी एक अशा ठिकाणचं वर्णन केलेलं आहे की गुरुपदाला पोचलेला शिष्य, म्हणजे त्यांनी स्वतः गुरुपद अनुभवायला सुरुवात केलेली आहे, तो गुरुपदाला पोचायला लागलेला आहे, पोचलेला आहे किंबहुना, आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये वृत्ती परवृत्ती काहीही शिल्लक राहिलेली नाही, म्हणजे तो सुद्धा सद्गुरूच व्हायला लागलेला आहे। तो सद्गुरू झालेला आहे तरी सुद्धा त्याला माहिती आहे की हे सद्गुरु पद जे आहे ते एक परमगूढ आहे, ते मानवी कल्पनांच्या बाहेर आहे। आणि ते सद्गुरू म्हणजे तो सुद्धा त्या सद्गुरूंशी एकरूप झालेला आहे आणि तो आपल्यालाच आपण पाहतोय। हे जी सद्गुरूंच्या भूमिकेमधनं जी प्रक्रिया आहे ते आपल्याला सांगतायत आणि ते पाहावे आपण असे आपण जे आपण म्हणत असतो ते त्यांचंच रूप पाहतायत। या दृष्टिकोनातनं ते दरवेळेला किंवा आतापर्यंत सांगताना त्यांनी सांगितलं होतं की सद्गुरू भेटण्यापूर्वी असं होतं, पण आता सद्गुरू भेटल्यावर असं झालेलं आहे आणि सद्गुरू कृपा झाल्यावर काय झालेलं आहे। म्हणजे या पद्धतीने सद्गुरू कृपा झाल्यानंतर सद्गुरू आणि शिष्य हे एकरूपच होतात। हे प्रत्येक ठिकाणी त्यांनी एकरूपत्व दाखवलेलं आहे, सामरस्य दाखवलेलं आहे। आणि त्यामुळे आपण पहिल्या शिवशक्तीमध्ये सुद्धा बघितलं की ते सामरस्य दाखवलेलं आहे। तिथेही आहे व तंतु हा ह्या पद्धतीनेच सांगितलेला आहे, पण इथेही सांगताना सद्गुरू आणि शिष्य हेही आहे व तंतूचंच उदाहरण देऊन त्यांनी पुढे सांगितलेलं आहे। मागच्या ह्याच्यात हा आहे व तंतू हा शब्द नव्हता, कारण तिथे ते लग्न झालेलंच होतं। ते दोघांचे म्हणजे शिव आणि शक्ती हे दोघही जण एकरूपच झालेले होते, त्यांनी संसार मांडलेला होता। असंच होतं, तिथे वेगळा मंगळसूत्राचा उच्चार करण्याची गरज नव्हती। पण इथे या दोघांमधलं हे जे एकरूपत्व दाखवायचंय म्हणून त्या उल्लेखाने त्यांनी मागच्या वेळेस सुरुवात केलेली होती। असं शिष्यत्व आलेल्या जीवाला म्हणजे जो शिष्य झालेला आहे, सत शिष्य झालेला आहे, कारण आता हा शिष्य नुसता तुमच्या आमच्यासारखा किंवा माझ्यासारखा अज्ञानी नाहीये, हा ज्ञानाने परिपूर्ण होणारा असा शिष्य आहे। आणि शिष्यत्व आलेल्या या जीवाला कैवल्य कनकाचं दान देणारे, बोधचंद्राच्या विखुरलेल्या सर्व कळा एकत्र करून त्याला 17वी कळा देणारे असे हे सद्गुरू आहेत। आणि हे सद्गुरू मग त्यांना महावाक्यांचा
उपदेश त्यांनी केलेला आहे आणि आता त्याला आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे. आता जे आहे मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की त्याचा प्रपंच जरी तो करत असला तरी तो प्रपंच सुद्धा परमार्थच होऊन गेलेला आहे, इथपर्यंत आपण आलो होतो. मग हे सद्गुरू आणि शिष्याचं नातं आहे कसं, हे सांगताना त्या पातळीवरनं आपण बघायचंय. नॉर्मल कोर्समध्ये आपण जे सद्गुरूंचं वर्णन करतो वगैरे ते नाही, ते अज्ञानी लोकांच्या दृष्टिकोनातनं ठीक आहे. इथे आता त्यांचं सामरस्य सांगायला सुरुवात झालेली आहे, कारण तेही दोघं एकरूपच झालेले आहेत पुढे. हे प्रत्येक वेळी त्यांनी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आता इथे ते पुढच्या श्लोकामध्ये म्हणजे 10व्या ओवीमध्ये असं म्हणतात, अविद्येचे काळवखे की स्वबोध सुदिनी फाके, शीतल प्रसादारके जयाचे नी, असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. आता हे सांगताना त्यांनी असं म्हटलेलं आहे खरं म्हणजे की अविद्येचे काळवेखे. आता ह्या अविद्येने होणारी जी वकवक आहे, जी जो हव्यास आहे, जी म्हणजे काय म्हणतात आसक्ती आहे, या सगळ्याचं मूळ कुठे आहे, तर ते मूळ अहमनिष्ठ असं आहे. आणि जी अहमनिष्ठ अशी जी आशा आहे, तृष्णा आहे, याच्यामध्ये आहे. आशा ममता धामिण गळ्यामध्ये पडली, असं जे समर्थ रामदास सांगतात, एकदा काही धामिण गळ्यामध्ये पडली की आपण पूर्णपणे अविद्येकडे झुकतो. अविद्या म्हणजे अज्ञान, आणि याचा अर्थ परमात्म तत्वाचा आम्हाला विसर पडतो, ही आमची कथा आहे. आणि तो आम्हाला जन्माला आल्याबरोबरच पडतो, कारण आम्ही लगेच सोहम मधनं कोहम म्हणायला सुरुवात करतो. पहिल्या गर्भवासातनं सुटतो आणि दुसऱ्या अविद्येच्या काळवेखे म्हणजे त्या तुरुंगामध्ये, मायेच्या तुरुंगामध्ये आम्ही सापडतो. आणि आपल्याला माहितीच आहे की त्या प्रत्येक वेळेला भगवंत आठवण करून देत असतो की अरे तू तर मला कबूल केलं होतं ना की मी तुझा शोध घेईन, पण तू काही अजून तयार होत नाहीस, तू तर तुझ्यामध्येच रमलेला आहेस. हे अगदी बाल अवस्था त्याची असते तेव्हाची कथा नाहीये. हे जेव्हा त्याला मी कळायला लागतं त्यावेळची कथा आहे. आणि हे आम्हीच त्याच्या मनावरती बिंबवलेलं असतं. त्यामुळे तो म्हणतो, नको रे, आता आईबाबांचे किती छान कौतुक चालली आहेत, मला त्याचा आस्वाद घेऊ दे की. बर म्हणतो, ठीक आहे, मग नंतर घे. नंतर घेतल्यानंतर नाही, आता इतके छान मित्र मिळालेत ना, त्यांच्याबरोबर मला खेळू दे ना, आता ते राम राम वगैरे नाम बिम तुझा शोध वगैरे आपण नंतर घेऊया. नंतर म्हणतो, बरं मग आता घेतोस का, झालं ना खेळून बिळून अभ्यास वगैरे करून, म्हणजे तुझं लौकिक शिक्षण मिळवून झालं. नाही म्हणलं, आता लग्न करायचंय, बायकोमध्ये फसून जातो. आणि नंतर हे सर्व मुलं वगैरे हा प्रपंच त्याचा पाचापाचाचा गोंधळ सुरू होतो आणि त्याला विस्मरण व्हायला लागतं. ही सगळी अविद्येची काळवेखी ही आहेच आहे. इतकंच कशाला, अगदी शेवटी सुद्धा ज्या वेळेला सगळं आयुष्य संपून जातं आणि हे सगळं झाल्यानंतर लोक त्याला तिरडीवर ठेवतात आणि म्हणतात, अरे राम बोलो भाई, राम बोलो. तेव्हाही तो मानच हलवत राहतो, नाही नाही आता नाही, आता पुढच्या जन्मात बघू. म्हणजे ही जन्माची आशा त्याला पुन्हा निर्माण होते आणि तो जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये सापडतो. ही सगळी अज्ञानी लोकांची अविद्येची कथा आहे. पण इथे काय होतं की इथे श्री गुरूंच्या प्रसाद रूपी किंवा त्यांच्या कृपा प्रसादाने किंवा त्या कृपा प्रसाद रूपी सूर्याच्या तेजाने, किरण स्पर्शाने अविद्येचा काळोख जाऊन आत्मबोधाची हे जे शीतल प्रसादाके असं जे म्हटलेलं आहे, प्रसादार्क, तो प्रसादाचा सगळा अर्क आहे. आतापर्यंत प्रसाद आपण ह्याचंही हे बघितलेलं होतं. म्हणजे ही प्रसाद जो मिळालेला आहे त्यामध्ये आपल्याला देवदर्शन वगैरे होतं. देवदर्शन म्हणजे भगवंताचं दर्शन होतं, त्याच्या अनुभूती यायला लागते, अष्टसिद्धी प्राप्त व्हायला लागतात. ही जी स्टेज आहे ही ज्ञानप्राप्तीच्या जवळ जाणारी स्टेज आहे. आणि हे आधीचं अज्ञान त्यांना आता आपल्याला सांगायचं नाही, ते आपल्याला माहिती आहे, त्याची अनुभूती आपण घेत असतो. पण आता जे त्यांना सांगायचं आहे की ही सगळी सद्गुरू मिळण्याच्या आधीची स्थिती होती. पण आता असं झालेलं आहे की ह्या सद्गुरू मिळाल्यानंतर आणि कृपा प्रसाद त्याचा प्राप्त झाल्यानंतर हळूहळू आम्ही तो प्रवास आमचा त्या दिशेने सुरू होतो आणि मग आम्हाला
शांत शीतल असं समाधान प्राप्त होतं. हे शीतल समाधान प्राप्त जे व्हायला लागतं तेव्हा खरी सद्गुरु कृपा फळास आली. आधी सद्गुरु कृपा झाल्याशिवाय हे सगळं शक्य नसतं. पण आता हे हळूहळू सुरू होतं. म्हणजे सन्मार्गाला लागून संत समागम करतो, साधना करतो आणि मग सद्गुरु कृपेनी स्वबोध सुदीन फाके अशी अवस्था त्याला प्राप्त होते. अज्ञान देहबुद्धीचा काळोख तर नष्ट झालेलाच असतो आणि त्यानंतर खरं म्हणजे जी आधीची स्थिती आहे, स्मरण म्हणजे देव, विस्मरण म्हणजे दानव, स्मरणे विस्मरणे मानव असं म्हटलेलं आहे. ह्या ज्या 3 वृत्ती आहेत ह्या मनुष्याच्या मध्ये असतातच. पण त्या 3 वृत्ती असताना आधीच जे विस्मरण म्हणजे दानव ते तर त्याचं गेलेलं आहे, तो बद्ध मुमुक्षू यातनं आता तो सिद्धापर्यंत आलेला आहे. आणि त्यामुळे हे विस्मरण त्याचं गेलेलंच आहे. पण स्मरणे विस्मरणे मानव हेतलं थोडा भाग त्याचा अजून शिल्लक आहे. का शिल्लक आहे? कारण त्याने त्या शिष्यानी देह धारण केलेला असल्यामुळे देहाची उपाधी तिथे लागलेली असल्यामुळे त्याच्यामध्ये अजून स्मरण विस्मरण होण्याची शक्यता आहे. पण नंतर सद्गुरु प्रसाद मिळाल्यानंतर, ही कृपा प्राप्त झाल्यानंतर ते विस्मरण तर निघूनच जातं, स्मरणच फक्त राहतं. पण काही वेळेला मी स्मरण करतो हा अहंकार तिथे निर्माण होतो. तो देह उपाधीचा अहमचा अभिमान म्हणजे अहमनिष्ठ आशा, मी ब्रह्म आहे, ही स्टेज त्याची येते. आणि त्यानंतर जेव्हा खरोखरीच त्याला पूर्णपणे सद्गुरुशी तो एकरूप होतो, एकत्व प्राप्त होतं, सामरस्य त्या दोघांमध्ये प्राप्त होतं, त्यावेळेला मात्र तो पूर्णपणे ह्या स्मरण म्हणजे देव यातनं सुद्धा बाहेर पडतो आणि तो त्याच्याशीच एकरूप होऊन जातो. इथपर्यंत त्यांनी आपल्याला आणलेलं आहे आणि हे एकरूपत्व ज्ञानदेवांनी अनुभवलेलं असल्यामुळे ते आपल्याला हे वेगळ्या पद्धतीने अमृताचा अनुभव सांगतायत. म्हणून हे स्तवन थोडस वेगळं आहे. त्याच्यामध्ये पुढे ते असं म्हणतात, या काही गोष्टींची कल्पना आपल्याला ते कल्पना सुद्धा करवत नाही. अशा वेळेला आपल्याला ही पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. तर ही पार्श्वभूमी समजून घेतली की मग आपली गल्लत होत नाही. कारण त्यांनी जी आता पुढची उपमा दिलेली आहे त्याला किंवा आपल्याला त्याबद्दल सांगितलेलं आहे, तिथे ते असं म्हणतात 11व्या श्लोकामध्ये. त्या 11व्या श्लोकामध्ये ते म्हणतात, जयाचेनी कृपा सलिले जीवू हा ठावोवरी पाखाळे, ते शिवपणही बोवळे अंगी न लावी. त्याच्यामध्ये जयाचेनी कृपा सलिले इथे अर्थ दिलेलाच आहे की हे कृपा सलिल आहे. सलिल म्हणजे पाणी आणि कृपेचं पाणी आहे आणि ते सगळं शिंपडलंय, नुसतं शिंपडलं नाहीये. हा शिष्य त्याच्यामध्ये नाहून निघालेला आहे. कारण नुसते सद्गुरू मिळाले म्हणजे जीव शुद्ध होतो असं नाही. सद्गुरू मिळायला पाहिजेत ही पहिली स्टेज झाली आणि ते झाल्यानंतर आपण सच शिष्य व्हायला पाहिजे ही दुसरी स्टेज आहे. आणि सच शिष्य झाल्यावर सद्गुरूंची कृपा होणं ही तिसरी स्टेज आहे आणि त्यानंतर चौथी स्टेज सामरस्य होणं आहे. त्यामुळे इथे सद्गुरु कृपेची जी त्याच्यावरती त्यांनी प्रसाद दिलेला आहे आणि त्यानंतर ह्या कृपा सलिलामध्ये त्याला इतकं त्यांनी स्वच्छ करून टाकलेलं आहे, पाखाळे म्हणजे शुद्ध करून टाकलेला आहे. तो एवढा शुद्ध होऊन जातो कारण काय आहे की सद्गुरूंच्या अर्धोन्मिलित नजरेनी शिष्य त्याच्यावर जी प्रक्रिया होते ती त्याच्या आत्म्यावर प्रक्रिया होते. आतापर्यंत आहे ते देहावरती प्रक्रिया चाललेली आहे संत समागम वगैरे करून. पण आता सद्गुरु कृपा प्रसाद मिळतो तेव्हा ते आणखीन आतमध्ये म्हणजे त्या आत्म्यावर त्याची प्रक्रिया होते. कारण ह्या 3 संस्था आहेत कुठल्या आपल्या शरीरातल्या की जीव, शिव आणि आत्मा, या 3 संस्था आहेत. आता ह्याच्यामध्ये ही कल्पना थोडी स्पष्ट करून घेऊया की जीवापेक्षा शिवश्रेष्ठ आहे. कारण इथे त्यांनी पुढे म्हटलंय ते शिवपणाही ओविळे अंगी न लागे, अंगी न लवी. म्हणजे तो शिव सुद्धा त्याला ओवळा वाटायला लागतो, दूषित वाटायला लागतो, शबल वाटायला लागतो.
एवढा का तो शिष्य हे झाला असं आपल्या मनामध्ये, म्हणजे याला कुठे अहंकार निर्माण झाला का असं वाटण्याची शक्यता आहे. पण तसं नाही. त्याचं कारण हे जे जीव, शिव आणि आत्मा आहे, त्याच्यामधला जीव आहे त्याच्यापेक्षा शिव श्रेष्ठ आहे, यात शंकाच नाही. शिवाकडेच जर आपण रमून राहिलो तर आपल्याला आत्मतत्वाकडे जाता येत नाही. म्हणून शिवापेक्षा सुद्धा आत्मतत्व श्रेष्ठ आहे. म्हणजे जीव, जीवाच्या नंतर शिव, आपण जीव शिव एकरूपत्व म्हणून मोकळ होतो. ज्ञानदेवांनी त्यांनी जो अनुभव घेतलाय त्यानुसार ते जीव शिव एकरूपत्व कसं आहे आणि ते एकरूपत्व आल्यावर काय वाटतं हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे त्याच्याशी ते एकरूपच झालेलं आहे. इथे अद्वैतच त्यांनी प्रस्थापित केलेलं आहे, पण थोडं वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. त्यामुळे आपण जर त्या शिवामध्ये सापडलो तर आपल्याला त्या आत्मतत्वाकडे जाता येत नाही. शिव श्रेष्ठ जरी असला तरी तो आत्म्यापेक्षा श्रेष्ठ नाही. ही भूमिका त्यांनी इथे मांडलेली आहे, ती आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. म्हणून हा सोवळे ओवळेचा प्रकार इथे त्यांनी सांगितलेला आहे. आता ह्याच्यामध्ये सद्गुरूच्या कृपा प्रसादाने हा जो जीव आहे त्याला त्यांनी शुद्ध केलेलं आहे. आपण गोंदवलेकर महाराजांचं उदाहरण घेतलं होतं की खरकटी भांडी जी असतात ती आपल्याला पाण्यात भिजवून ठेवावी लागतात, तेव्हा ती स्वच्छ शुद्ध होतात. हा जीव सुद्धा संत समागमामध्ये, नामामध्ये, सद्गुरु कृपेमध्ये, दास्य भक्तीमध्ये, नवविधा भक्तीमध्ये भिजवून ठेवावा लागतो, तेव्हा तो शिव होतो. पण शिव झाला तरी तिथेही तो अडकायला लागतो, अष्टसिद्धींमध्ये अडकतो, अहम ब्रह्मास्मी मध्ये अडकतो. हे सुद्धा अज्ञानाचीच, पण थोडस अज्ञानाचीच अवस्था असली तरी सुद्धा ही ज्ञानाची खालची पातळी आहे. कारण महाकारण देह हा ज्ञानाचा देह आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये अहम अस्मी असल्यामुळे त्याला थोडस शबलत्व आलेलं आहे, खूप नाहीये. शुद्धच आहे, ते ज्ञानाचीच अवस्था आहे, पण तरी सुद्धा ही परिपूर्ण ज्ञानाची अवस्था नाहीये. उन्मनी अवस्था ही परिपूर्ण ज्ञानाची अवस्था आहे, ही नव्हे. म्हणजे अहम ब्रह्मास्मी ही नव्हे, तर त्याच्याही पलीकडे अहम अस्मी सोडावा लागतो, हे आपण पाहिलं होतं. आणि इथंच रमून राहिलं तर आपल्याला आत्म्याकडे जाता येत नाही. ही भूमिका आपल्याला त्यांची समजावून घेणं महत्वाचं आहे. म्हणून त्यांनी जे म्हटलंय ते शिवपणही वोवळे. हा इतका शिव शुद्ध झाला, इतका शुद्ध झालेला आहे आता हा जीव त्या कृपा प्रसादाने, की त्याला शिवाची पूजा कर, बघा, शिवाची पूजा कर असं सांगितलं तर तो म्हणतो शिव सुद्धा अशुद्ध आहे, ते शिवपणही वोवळे. म्हणजे तो सुद्धा शुद्ध नाहीये, तो ओवळा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये हा शिव कोण आहे हे आधी आपण लक्षात घेतलं पाहिजे. नाहीतर गैरसमज असा होतो की एवढं शिवशक्ती समावेशन सांगितलं आणि आता ज्ञानदेव म्हणतात शिव ही ओवळा आहे. हा शिव जो आपण पाहिला तो परममंगल शिव नव्हे, परब्रह्म नव्हे. हा शक्ती सहित शिव तोही नव्हे, कारण त्यांचंही सामरस्य होत जातं. आणि पण इथे जो सांगितलेला आहे तो ब्रह्मा विष्णू महेश यांच्यामधला जो महेश आहे, जो शिव आहे, तो सांगितलेला आहे, हे लक्षात घ्यायचं. कारण ही मानवी मनाने निर्माण केलेली देवता आहे. आपण चत्वार देव पाहिले होते किंवा त्याच्याबद्दल आपण चर्चा केली होती. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं ब्रह्मा विष्णू आणि हर हे जयाचे अवतार, तोच देव हा निर्धार निश्चयशी. हे ज्यांनी निर्माण केले तो खरा थोरला देव आहे. त्यामुळे तो परममंगल शिव आहे आणि त्या परममंगल शिवाला आपल्यापर्यंत आणण्याचं काम करणारी जी मूळ माया आपण ज्याला म्हणतो ती शक्ती सहित शिव आहे. ही कल्पना लक्षात घेतली की त्याच्याही खालची जी स्टेज आहे तो हा शिव आहे. का तो हा शिव आहे तर आपल्याला माहितीये परब्रह्म, परब्रह्माबरोबर मूळ माया आलेली आहे, तिथपर्यंत शुद्धत्व आहे. पण अहम हा उच्चार स्पष्ट झाल्यामुळे, ते स्पंदन निर्माण झाल्यामुळे त्या मूळ मायेला
किंचित शबलत्व आलेलं आहे, पण तरी सुद्धा ती ज्ञानाचीच अवस्था आहे. ती जेव्हा गुणक्षोभिणी होते त्यावेळेला अष्टधा प्रकृती ते गुणक्षोभिणी वगैरे होते, त्यावेळेला ती दूषित व्हायला लागते आणि पुढचा प्रवाह सगळा आणखीन दूषित 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 हो जडत्वाला पावतो. अगदी दूषित म्हणणं म्हणजे शबल आणि असं म्हणतोय म्हणून, पण जडत्वाला येतो. हा जो भाग आहे यातला त्रिगुणांमधलं जी शक्ती आहे, मूळ मायेमध्ये त्रिगुण जे सुप्त रूपाने होते, ते जेव्हा त्यांची स्पंदनं वाढायला लागली आणि ती स्पंदनं वाढायला लागल्यानंतर त्याचं कार्य निर्माण करणं जी ही प्रक्रिया सुरू झाली, त्यावेळेला या ब्रह्मा विष्णू महेश हा जो महेश आहे, या 3 शक्ती आहेत आणि या 3 शक्तींना या मायेनी म्हणजे मूळ मायेनी या 3 शक्ती निर्माण केलेल्या आहेत आणि ह्या निर्माण केलेल्या आहेत त्यांना अंत आहे. जे जे उपजे ते ते नाशे. त्याप्रमाणे प्रलय काळामध्ये या 3ही नाशिवंत आहेत, त्यांचा प्रलय होतो. हे आपण सगळं तत्वज्ञान दृष्ट्या पाहिलेलं आहे आणि इथे ज्ञानदेव तिथपर्यंत न जाता त्याच्या पलीकडे गेलेले आहेत आणि म्हणून ते म्हणतो हा शिवही वोवळा वाटे. म्हणून हा शिव जो आहे हा ब्रह्मा विष्णू महेश हे शबलत्व मला सहन होत नाही, तो इतका शुद्ध झालेला आहे. हा जो सत्शिष्य आहे ज्याच्यावर कृपा सलिलाचा वर्षाव झालेला आहे, त्या जलामध्ये तो स्नान करून एवढा स्वच्छ झालेला आहे, पवित्र झालेला आहे की त्यामुळे आता त्याला हे शिव सुद्धा शुद्ध वाटत नाहीये. तो शिव म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश त्यातला शिव आहे, ते शिव पण त्याला बोवळे वाटू लागते. तो महेश शाश्वत नाहीये. म्हणजे आता हा शिष्य कसा झालेला आहे, तर आपण जर उदाहरण आपल्या ह्याच्यातच दिलेलं आहे, जोगांच्या ह्याच्यात ह्याच्यामध्ये दिलेलं आहे हे उदाहरण, की आंघोळ करायला सुतक संपल्यानंतर आंघोळ करायला नदीवर ज्या वेळेला गेले होते 10 जण, त्यातल्या एकानेच आंघोळ केली. तर 9 जण जे आहेत त्यांना तो म्हणतो तुम्ही अजून अशुद्ध आहात, कारण तुम्हाला शुद्ध व्हायचं असेल तर आंघोळ करावी लागेल. मी आता शुद्ध झालेलो आहे असं तो म्हणतो. पण त्याच्याही पुढे जाऊन बाहेरनं एक माणूस आंघोळ बिंघोळ करून आलेला आहे, ज्याला सुतक पण नव्हतं, पण तरीही तो सुचिरभूत होऊन आलेला आहे. तर तो याच्यापेक्षा शुद्ध आहे. ह्यानी सूतक होतं म्हणून केलेली अंघोळ आणि त्यातनं शुद्ध झालेला आणि आता हा आधी काहीही नसलेला निर्लेप असलेला पण तरीही अंघोळ केलेला, याच्यात फरक आहे. हा बारकावा फक्त त्या दाखवण्यापुरतं त्यांनी दिलेला आहे की हे जे सगळं आहे त्याप्रमाणे हा जो प्रलयकाली अंत होणारा शिव आहे तो इथे त्यांनी सांगितलेला आहे. म्हणून तो ओवळा आहे असं कुणाला वाटतं, ज्याला प्रसाद अर्क मिळालेला आहे, समाधान पावलेला आहे, शुद्ध झालेला आहे, त्या शिष्याला वाटायला सुरुवात होते. म्हणजे इथे हा शिष्य सद्गुरूंशी एकरूप झालेला आहे, समरस झालेला आहे आणि त्यामुळे तो विमल ब्रह्मापर्यंत, दासबोधाच्या भाषेत बोलायचं झालं तर विमल ब्रह्मापर्यंत पोहोचलेला आहे. गीतेच्या भाषेत बोलायचं तर तो उत्तम पुरुषापर्यंत पोहोचलेला आहे. आणि अशा पद्धतीने आता त्याला द्वैत तर जाणवतच नाहीये, कारण तो त्या शिव परब्रह्म स्वरूप सद्गुरूंशी एकरूपत्व व्हायला त्याचं सुरुवात झालेली आहे. तो विरघळायला सुरुवात झालेली आहे. तो त्या सद्गुरूंजवळ त्याला असं वाटतं शिव नको, शक्ती नको, ते महेश ब्रह्मा विष्णू महेश नको, आता मला फक्त एक रस व्हायचंय. म्हणजे या सगळ्या ह्याच्यात त्याचा जीवभाव शिवभाव, कारण आपलं काय आहे, आधी जीवभावातनं शिवभावाकडे जाऊन जीव शिव ऐक्य करायचं आणि मग त्या शिवभावातनं परब्रह्माकडे जायचं, हे आत्मतत्वाकडे जाणे आहे. आता इथे त्याला हा जीवभाव शिवभाव काहीही राहिलेला नाहीये, त्यामुळे त्याला ते सगळं पलीकडचं सगळं आहे ते ओवळ वाटायला लागलेलं आहे. इथे द्वैत राहिलेलंच नाही, तो आता हळूहळू एकरूप व्हायला लागलाय, विरघळायला लागलेला आहे. तो आता सद्गुरु पदावरच जायला लागलेला आहे. तो सद्गुरु पदावर जायला लागलेला आहे म्हणून त्याला हे बाकीचं सगळं जे आहे ते बोवळ वाटायला लागलेलं आहे. आता इथे सद्गुरूंनी सत्शिष्याला कृतार्थ केल्यानंतर शिष्य सुद्धा गुरुपदाला पोहोचतो आणि तो गुरुपदाला पोहोचल्यानंतर
आधी काय आहे की सापेक्षतेने हा शिष्य झाल्यामुळे त्याला गुरुत्व प्राप्त झालं होतं. मूल झाल्यावर आई पण प्राप्त होतं. तसं शिष्य तयार झाल्यानंतर त्याला ते मी तुमचा शिष्य आहे वगैरे, ते शिष्य झाल्यानंतर ह्याला गुरुत्व लाभलेलं आहे. पण आता हे दोघं एकरूप झाल्यामुळे याचं गुरुत्व आणि त्याचं शिष्यत्व हे दोन्हीही रीतेपण झाले. तर शिष्य सद्गुरु पदाला पोहोचला हे आम्हाला समजू शकतो, कारण ती आपल्याकडची परंपरा आहे. पण गुरुचं गुरुपण सुद्धा रीते झालं असं म्हटलं जातं. गुरु ही संज्ञा आहे. पण त्यामुळे ह्या गुरुतत्वामध्ये, गुरुत्वामध्ये कुठेही कमतरता येत नाही, हेही आपण लक्षात ठेवायला लागतं. कारण इथे जो बोधचंद्र किंवा सूर्यचंद्र प्रकाशाचं जे वर्णन केलेलं आहे, तो गुरुकृपेचा प्रवाह आहे. त्यात स्नान केल्यानंतर अंतर्बाह्य निर्मळता येते. तो इतका निर्मळ झाला की त्याला शिव सुद्धा मलिन वाटायला लागला. हे सगळं सारांश रूपाने मी सांगते. आणि हे सगळं झाल्यानंतर आता तो त्या शिवाकडे परत जात नाही, तो आत्मतत्वामध्ये विलीन व्हायला लागला, जे सद्गुरु तत्व होतं. इथे सद्गुरु देहावरती आले होते, तेव्हा ते सद्गुरूंनी सुद्धा थोडं शबलत्व प्राप्त केलेलं होतं मूळ मायेप्रमाणे. मूळ माया आपल्याला हात धरून परब्रह्माकडे नेते, तसं सद्गुरु सुद्धा आपल्याला हात धरून परब्रह्माकडे नेतात. आणि ते स्वतः एकरूप झालेले असतात, पण आपल्यासाठी त्यांनी शबलत्व घेतलेलं असतं, अवतरती, अवतार घेतलेला असतो. म्हणून एक पद खाली आलेले असतात. पण इथे हे जे शिव आहे, हा शिव मायेतला शिव आहे. जो प्रलय होणारा, प्रलयामध्ये जाणारा शिव आहे, हा अविद्यारूपी शिव आहे. हे आणखीन एक विधान. विद्येचे सुद्धा प्रकार आहेत. हा अविद्यारूपी शिव आहे. कारण तो उत्पन्न होतो, तो नष्ट होतो, तो मायेमध्ये येतो, तो अविद्यारूपी आहे. आता शक्ती सहित शिव जो आहे, तो सद्विद्या माया आहे. ती पण मायाच आहे, पण सद्विद्या माया आहे. कारण का? ती मूळ माया आहे. आणि नंतर ती मूळ माया सुद्धा त्याच्यामध्ये एकरूप होते, सद्गुरु सुद्धा त्याच्यामध्ये एकरूप होतात, किंवा शिष्यासहित सामरस्य पाहून त्या परब्रह्मापर्यंत त्याला नेतात. तेव्हा जो आहे तो परममंगल शिव आहे. हे जे सगळ्या गोष्टी आहेत, ह्या आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. म्हणजे ते वोवळे का म्हणतात हे आपल्या लक्षात येतं. आता सद्गुरूंनी शिष्याला कृतार्थ केल्यावरती सद्गुरु आपलं त्याला रीते पण येत नाही, पण त्याला पुढच्या श्लोकामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की राखो जाता शिष्याते, राखो जाता शिष्याते, गुरुपणही धाडिले थिते. आता थिते म्हणजे जे आधी गुरु पण त्याला लाभलं होतं ना, शिष्य होता म्हणून गुरु पण, हे सापेक्षता आहे ह्याच्यामध्ये. शिष्य गेला, तो कुठे गेला? तो गुरुपदाला गेला. याचं शिष्यत्व पण रिकामं झालं, म्हणजे तो आता शिष्य राहिला नाही. आता तो जरी शिष्य राहिला नाही तरी त्याचं गुरुपण किंवा गुरुत्व किंवा तत्व जात नाही, हे इथे त्यांनी सांगितलेलं आहे. नाही तर आपल्याला वाटेल तो आणि मी एकच, काही फरकच नाही. आता गुरु सद्गुरूंच्यात आणि माझ्यामध्ये मी पण गुरुपदाला आलो, आता त्यांच्या खांद्यावर हात ठेवून जायला मला काही हरकत नाही, असं नाहीये. शिष्य सुरक्षित राहावा यासाठी सद्गुरु आपल्या अंगी असलेले सर्व गुरुपण, गुरुत्व म्हणजे मोठेपण, ते सगळे सद्गुण किंवा गुरुत्वासाठी लागणारे जी जी लक्षणं आहेत, ते सगळं ज्ञान त्याला प्रदान करतात, निशून्यवत रीते होतात. हे रीत होणं आहे, हे मोकळं होणं आहे, हे पूर्णपणे त्यांच्यातलं गुरुत्व जाणं, गुरुत्व म्हणजे गुरुपद, सद्गुरुपद हे जाणं आहे. पण तसं झालं तरी सद्गुरु काही पर्वा करत नाही, कारण तो ज्ञानदान त्यांनी जरी केलेला असलं, तो रिकामा झालेला असला तरी तो रिकामा कधीच होत नाही. हा त्याचा उलट गौरव आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण इथे तरी गुरु गौरव जयाते सांडीचे ना, अगदी साधं आपलं उदाहरण जर आपण घेतलं तर शिक्षक जे आहे, पूर्वी आपण सद्गुरु म्हणजे त्यांना गुरुपदी मानायचो, हे शिक्षक जे आहेत ते आपल्याला शिकवतात.
आपण 10वी 11वी काय नंतर डिग्र्या घेतो, सगळं करतो, पाया त्यांनी रचलेला असतो. पण त्याच्यातनं आम्ही ज्या वेळेला आम्हीही शिक्षक होतो, त्यावेळेला आम्ही आणखीन विद्यार्थी तयार करतो. पण आम्ही त्या विद्यार्थ्यांना सांगतोच ना, की मी हे सगळं या शिक्षकांकडनं शिकले. आध्यात्मिक असो, लौकिक असो, नाही का? व ही परंपरा पुढे जाणं महत्वाचं आहे. त्यामुळे ते काही पोत्यातली साखर नाही, की आपली रिकामी केली, झालं रिकामं पोतं. असं नाहीये. त्याचं गुरुत्व जात नाही. त्याचं गुरुत्व तिथे अबाधित राहून या शिष्याला गुरुत्व प्राप्त झालं, तरी तो अनेक विद्यार्थी तयार करतो. ते त्याला सद्गुरू म्हणत असतात. म्हणून ही पद्धत सांगितलेली, ही गुरु परंपरा तशी राहिलेली आहे. हे त्यांना इथे सांगायचंय. गुरु निवृत्तीनाथाने सुद्धा अनेक शिष्य तयार केले होते. पण म्हणून त्यांना कुठे कमीपणा आलेला नाहीये. एका दिव्याने दुसरा दिवा लावला तर पहिल्या दिव्याचं जे प्रकाशत्व असतं किंवा जे आमचं तेज असतं ते कुठेही कमी होत नाही. पण दुसरा दिवा लागला तर तोही आणखीन प्रकाश देऊ शकतो. हे असं का होतं? कारण सद्गुरुपद सद्गुरू आपणहून स्वीकारत नाही. शिष्य होतो त्यावेळेला त्याला ते सद्गुरुपद प्राप्त होत असतं. शिष्याला पूर्णत्व आलं की सद्गुरुपद आपोआपच निघून जातं. शिष्य तयार झाला की आपोआपच ते जातं. आपण याच्याबद्दल पेशव्यांची गोष्ट पण पाहिली होती, की हे जे पेशवे आहेत हे नेहमी दान करायचे वेगवेगळ्या संत, महंत, सद्गुरू सगळ्यांना. अगदी आदराने हे करायचे, कारण त्यांना सुद्धा हे दान करताना अनेक गोष्टी लागतात. तो गुरुकुल त्यांना चालवायचं असतं. तर अशा ठिकाणी पेशवे ज्या वेळेला दान करत असतात किंवा तिथे एक शिष्याला घेऊन सद्गुरू येतात आणि ते म्हणतात, की तुलाही मी आता पूर्ण ज्ञान दिलेलं आहे. तुझ्यात माझ्यात आता काही फरक राहिलेला नाही. मी माझं सगळं रीतं केलेलं आहे तुझ्याजवळ. तू हे घ्यायला, दान घ्यायला आलास तरी हरकत नाही. ते जे दक्षिणा देतायत ते जे आहे तिथे तू आपण जाऊया आणि त्याच्यावर बसून, रमणा म्हणतात त्याला. तिथे बसून ते जे दान करतात ते आपण घेऊया. आता इथे गेल्यानंतर ते सद्गुरू जे आहेत त्या सद्गुरूंना ते काही 1000 होऊन सुवर्ण मुद्रा वगैरे देत असतील तर शिष्याला 500च देतात. आता सद्गुरून एवढा मी ज्ञानी झालो तरी सुद्धा मला एवढ्या निम्म्याच का? हा भाग ज्या वेळेला तो शिष्य त्यांना विचारतो, विचारा तुम्ही सद्गुरूंना, त्यांनी मला सगळं दान दिलेलं आहे. त्यांचं सगळं मला त्यांनी दिलेलं आहे, ज्ञान दिलेलं आहे. आणि हे झाल्यानंतर मग मलाही त्यांच्या एवढंच तुम्ही दिलं पाहिजे. मलाही आता गुरुकुल सुरू करायचंय वगैरे वगैरे जेव्हा होतं, त्यावेळेला पेशवे त्याला उत्तर देतात, की त्यांनी एक शिष्य तयार केलेला आहे. तुझा शिष्य आणून दाखव. एकदा का शिष्य झालं की गुरुत्व त्याला सोडून जात नसतं. हे गुरु जे आहेत त्यांनी शिष्य निर्माण केलंय, त्यांनी परंपरा पुढे नेलेली आहे आणि हे पूर्ण दान केलं तरी ते तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, कारण त्यांनी शिष्यत्व निर्माण केलेलं आहे. हे शिष्यत्व ज्या वेळेला तू निर्माण करशील आणि तू त्यांना तुझं ज्ञान पूर्णपणे रीत करशील, तेव्हा तू गुरुपदाला जाशील. म्हणजे ही मधली स्टेज आहे की जिथे पूर्णत्वाला जाण्यासाठी सुद्धा गुरूंची तुलना करून चालत नाही. आणि म्हणून हे जे आहे हे सगळं करताना त्यांनी असं सांगितलं की ह्याच्यामध्ये एकत्व येणं हे महत्वाचं आहे. आणि हे एकरसत्व ज्या वेळेला येतं तेव्हा शिष्य शिष्य राहत नाही, गुरु गुरु राहत नाही. आणि हे सगळं एकरूपत्व त्यांच्यामध्ये येतं. पण हे केव्हा येतं? इथे सुद्धा कुठेतरी महत्वाची गोष्ट सांगायची झाली तर ती अशी आहे की इथे सुद्धा त्याला कुठेतरी अहम आहे थोडासा, की मी सुद्धा गुरु एवढा श्रेष्ठ झालो असं तो म्हणतो, याच्यातच अहम आला. म्हणून ती अहम अस्मीची, अहम ब्रह्मास्मीचं त्याला ज्ञान झालेलं आहे. तो सिद्ध पदाला पोहोचलेला आहे, तो गुरुपदाला पोहोचलेला आहे. पण हे जे मधलं आहे तेही त्याला काढून टाकण्यासाठीच त्याला तिथे नेलेलं असावं. हा जो भाग आहे ना, तर आपल्याला असं वाटतं की आता आपण म्हणतो हे सिद्ध झाले, ते पूर्णत्वाला गेले, अमकं तमकं. पण सगळ्यांच्याच बाबतीत अगदी सिद्ध असले, गुरुपदाला गेले असले तरीही काही वेळा असं पुन्हा खाली येणं, घसरणं होऊ शकतं. ती शेवटची परीक्षा असते तुमची.
पण ती परीक्षा सद्गुरू घेत असतात हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. आणि याच्यासाठी एक छान उदाहरण देते आणि मग 13व्या ओवीकडे वळते. कारण याच्यासाठी एक छान उदाहरण म्हणजे असं आहे, आपल्याला रोहिदास चांभार माहिती आहे आणि त्याचे जे सद्गुरू होते ते श्री रामानंद तीर्थ. ते रामानंद तीर्थ यांची काशीमध्ये घडलेली ही गोष्ट आहे असं सांगितलं जातं. ते मोठे योगी होते, अधिकारी होते, गुरु पदाला गेलेले होते, पण तरीही त्यांच्यामध्ये एक सूक्ष्म अशी कुठेतरी भावना होती किंवा एक दडलेली इच्छा होती. बघा, ही इच्छा अगदी सूक्ष्म असली तरी सुद्धा किती घातक ठरते. तर ती पण रीतं व्हावं लागतं, ते अहमपण पण रीतं व्हावं लागतं. ते स्नानाला जाताना आपल्याला माहिती की खाड 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 आवाज करत जायचे, कारण त्यांना पायामध्ये जोडे घालण्याची अतिशय आवड होती. हे मी कथा वाचलेली आहे आणि अमृतानुभवाचं जे विद्यानंद स्वामींनी लिहिलेलं पुस्तक आहे त्याच्यामध्ये हे आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे जे रामानंद तीर्थ होते ते गंगेला जाताना खाड खाड आवाज करत जायचे, कारण त्यांची वासना त्या जोड्यांमध्ये किंवा ते जोडे घालण्याची त्यांना छंद लागलेला होता. ती एक सुप्त आशा त्यांच्यामध्ये होती. आणि हे कोणीतरी वरचढ असतंच ना. आपल्याला वाटतं आपण सर्वज्ञ झालो, पण तरी हे एका योगिनीच्या लक्षात आलं. आणि ती योगिनी, तिने खरं म्हणजे एक दिवस थांबून यांना सांगितलं सुद्धा की अरे बाबा, हे कानांमुळे म्हणजे तुला जी काही या आवाजामुळे कानाची तृप्ती होते ना, मनाला चांगलं वाटतंय वगैरे, पण त्याच्यात गुंतशील बरं का, ती आधी सोडून दे. पण त्यांना ते त्यावेळेला पटलं नाही असं नाही. हो, हो. पण तरी त्यांचं निघणं अजून झालेलं नाही की काय, अशी शंका. अर्थात त्यानंतर त्यांनी बरंच कार्य केलेलं आहे. हे फक्त दृष्टांत देण्यापुरतं कदाचित त्यांनी सांगितलेलं असावं, जी घडलेली कथा आहे. आणि त्यांचं मन काही त्यातनं बाहेर निघेना. त्यांचा अंतकाळ ज्या वेळेला आला तेव्हा एक शिष्य त्यांच्या जवळ येऊन त्यांना म्हणाला की नुकतंच एक सांबार मरून पडलेलं आहे आणि त्याची जी कातडी आहे ना, त्याचे जोडे अतिशय सुंदर होतात. तर मला असं वाटतं ते तुम्हाला अर्पण करावे. त्यांना त्याचा तत्क्षणी मोह पडला आणि त्यांनी होकार दिला. अंतकाळातली ही गोष्ट आहे बरं. अंतकाळ जवळ आलेला आहे. अंते मती सागती, त्याप्रमाणे. म्हणजे बघा किती कायदे आपल्या इथे व्यवस्थित करून ठेवलेले आहेत. आता खरं म्हणजे त्यांची ही परिपूर्ण अवस्था आलेली होती, पण त्या दरम्यानच्या काळात त्यांना ते जोडे करून आणून द्यायला तरी त्यावेळेला 15 दिवस तर लागणार ना. त्या काळात त्यांचा अंत झाला. ते जोडे काही त्यांना घालता आले नाही आणि त्यानंतर एवढी प्रक्रिया झालेली होती, एवढे पदाला पोचलेले होते, पण चांभारवाड्यामध्ये एक मूल जन्माला आलं आणि ते मूल जन्मापासून रडतच होतं आणि रडतच राहिलं आणि ते थांबेच ना. नंतर थांबतं ना, सुरुवातीला जरी रडलं तरी. पण अनेक प्रकार करून पाहिले, पण ते मूल थांबायला तयार नाही. आणि ही योगिनी जी आहे, ज्यांनी त्यांना सांगितलं होतं, ती योगिनी अशा अडी-अडचणीच्या वेळेला लोकांची दुःख हरण करत असे. म्हणून काही नातेवाईकांनी त्या मुलाला घेऊन ते तिच्याकडे गेले किंवा तिला बोलवलं असं म्हणूया आपण. ती म्हणली तिने त्या मुलाला हातात घेतलं आणि म्हणाली, "आता रडून काय उपयोग आहे? मी किती वेळा सांगितलं होतं की त्या जोड्यामध्ये अडकू नको, पण तू काही त्यांनी मानलं नाहीस. आता तुझ्या जीवाला कळलं ना की गर्भवासाचं यातना किती आहेत आणि चांभाराचं जीर्ण कसं आहे ते. म्हणजे म्हणून आता ते तुला कळल्यामुळे तू रडायचा काही थांबत नाहीयेस." हे तिने सांगितलं आणि मग त्यांचा तो भोग भोगून झाल्यावर ते त्यातनं परिपूर्णरित्या बाहेर पडलेले आहेत, अशी कथा सांगितली जाते. हे जे आहे, हे मी पण अहम ब्रह्मास्मी पर्यंत आल्यानंतर सुद्धा होऊ शकतं, जे उन्मनी अवस्थेमध्ये गेल्यावर होत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, उन्मनी अवस्थेचा प्राण तू ते तुझे स्वरूप. पण तुर्या अवस्था ही द्वैताची अवस्था आहे आणि द्वैताची अवस्था असल्यामुळे ती खरं म्हणजे मायेची अवस्था आहे. पण तरी सुद्धा ती ज्ञानाची अवस्था आहे, कारण तुर्या अवस्था ही
ज्ञान आणि अज्ञान याच्या बॉर्डरवरती म्हणजे मध्यावरती उभी असलेली आहे. ती कधी इकडेही झुकू शकते, कधी तिकडेही झुकू शकते. ती तिकडे झुकू न देता परिपूर्ण झालेले असे ज्ञानेश्वर महाराज आपल्याला याच्याबद्दल सांगतायत. हे त्यांच्या दृष्टिकोनातनच हे सांगतायत. आणि त्यामुळे ह्या सगळ्या संकल्पना क्लिअर झाल्याशिवाय आपल्याला असं स्पष्ट होत नाही. म्हणून हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हे सांगताना त्यांनी सांगितले की आता तो एकरस व्हायला लागलाय. हे आतापर्यंत ते सांगत आलेत की आता त्याचं आणि सद्गुरूंचं सामरस्य व्हायला लागलेले. हे सामरस्य त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. कारण परब्रह्म जे आहे त्याला लीला करण्याकरता आपल्याला प्रगट व्हावं लागतं. लीला करण्याकरता प्रगट व्हावं लागतं. आपणच आपलं रूप घ्यावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तत्वज्ञानाच्या दृष्टीने माहिती आहेत. आणि त्यावेळेला जेव्हा चैतन्य आतून जागृत व्हायला लागतं, स्पंदन त्याचं व्हायला लागतं, त्यावेळेला अनुभव सांगायला दुसरं कोणीच नाही तिथे. एकाकी न रमते म्हणायला सुरुवात करतो तो. हा मला जे आतून सगळं उफाळून बाहेर येत आहे ते सांगायला कोणीतरी हवंय, हे त्याच्या लक्षात येतं. आणि तो आपलंच रूप आपल्यामधनं प्रगट करतो आणि त्याला नाम रूप देतो. मूळ मायेचं स्पंदन प्रगटीकरणामध्ये होतं. हे जे आहे ते नामरूप दिल्यानंतर इथे आपल्याला एक पुन्हा आठवण एक लक्षात येते की ही जी शक्ती जी आहे ती शक्ती त्या देहामध्ये गोठवून ठेवणं शक्य होत नाही सद्गुरूंच्या बाबतीमध्ये. हे परब्रह्माच्या बाबतीत झालं आणि त्यांनी प्रकृती आणि पुरुषाशी आपलीच दोन रूप धारण केली आणि आपलीच दोन रूप शिवशक्ती आपण ज्याला म्हणतो आणि आपल्यातूनच काढून तिला आपल्या समोर उभी केली. हे आपण याच्या आधी पाहिलेलं आहे. हे आपल्यातूनच काढून आपल्या समोर उभं केली. तसंच सद्गुरू आणि शिष्यांच्या बाबतीत सुद्धा असंच आहे की सद्गुरु रूपानी सच्चिदानंद भावानी जे होते त्यांचं ते आत्मस्वरूप, तो आत्मभाव एवढा प्रकट झाला की ती शक्ती त्यांना देहात साठवून ठेवणं, गोठवून ठेवणं अशक्य झालं. ती उफाळून बाहेर यायला लागल्यानंतर आता हे कुणाला सांगायचं, म्हणून त्यांनी आपल्यातनच आपलं रूप तयार केलं. त्याला सत्शिष्य असं नाव ठेवलं. सत्शिष्य म्हणजे शिष्य अनेक असतात पण सत्शिष्य, आणि तो जो सत्शिष्य आहे त्यालाच त्यांनी ते सगळं ज्ञान दिलं. हे दोन्ही त्यांचीच रूप आहेत असं त्यांनी इथे वर्णन केलेलं आहे. म्हणून ते म्हणतात एकपण नव्हे. पुढच्या 13व्या ह्याच्यामध्ये तो श्लोक घेऊन आपण थांबूया. हे एकपण नव्हे सुसास. 13व्या ह्याच्यात ते म्हणतात एकपण नव्हे सुसास म्हणून गुरु शिष्याचे करून मिस पाहणेची आपला वास पाहतची असे. आपलाच भाग म्हणजे परमात्मा मुळात एकच आहे, परब्रह्म एकच आहे, सद्गुरु एकच आहे. गुरु आणि शिष्य असा दुजेपणाचा सोहळा त्यांनी निर्माण केला. कारण परब्रह्म आणि सद्गुरु यांचं ते एकत्वच आहे ना. सद्गुरु दुसरं कोणी नाही, ते तत्वरूपाने बघितलं ते परब्रह्मच आहेत. मग गुरु शिष्याचं निमित्त करून त्यांनी त्याच रूपामध्ये स्वतःला नटवलं आणि ते रूप आपल्यातनं बाहेर काढून आपल्याचकडे पाहत बसले. म्हणजे आरशात आपण आपलं रूप बघावं. त्याप्रमाणे जसं आपण मागे उच्चार केला होता की शिवानी त्या शक्तीला आपल्यातनच बाहेर काढलं. आम्हाला आरसा लागतो बघायला, उपाधी लागते, पण त्या शिवाला काही आरसा लागला नाही. त्यांनी आपल्यातनच तिला निर्माण केली. आपलंच रूप तो पाहत बसला, पण आपल्या समोर निर्माण केली हे त्यांनी तिथे सांगितलं होतं. तसंच सद्गुरूंमध्ये सुद्धा दुजे भाव नाही आणि त्यांचं ती सगळी शक्ती आपल्या देहात गोठवून ठेवण्यापेक्षा एकपणे नव्हे सुसास, एकपण नव्हे सुसास, हा त्याला असह्य व्हायला लागलं की ही सगळी शक्ती जी देहरूपाने आता मी प्राप्त केलेली आहे, सद्गुरू म्हणून मी आलेलो आहे आणि आता ही शक्ती मला सहन होत नाहीये. हे बाहेर आपण साधा तलाव आहे, तो तलाव भरला की व्हायला सुरुवात होते की नाही, तसंच हे ज्ञान उफाळून बाहेर यायला लागलं की तो घेणारा कोणीतरी, त्या आनंदात भिजणारा कोणीतरी पाहिजे. म्हणून त्यांनी आपल्यातनं शिष्य निर्माण केलेले आहेत. हे आपल्यातनं शिष्य निर्माण केले, ते सत्शिष्य निर्माण केलेले आहेत. बाकीचे सगळे नुसतेच नावाचे शिष्य असतात.
हे सत्शिष्य जे होतात, ज्ञानेश्वर माऊलींसारखे, गुलाब महाराजांसारखे, रोहिदास कुंभारासारखे किंवा रामानंद तीर्थांसारखे, असे जे सद्गुरू होतात वेगवेगळे, जे पूर्णपणे सद्गुरू पदाला पोचण्यासाठी लायक असतात, ते सद्गुरूंमधनं निर्माण झालेली त्यांची शक्ती असते आणि ती फक्त वाहणी व्हावी, ती वाहत वाहत पुढे जावी म्हणून ते शिष्याला शिष्यपद देतात आणि आपलंच रूप, आपल्यातलंच काढलेलं रूप, ते आपलंच रूप पाहत बसतात. आपणच आपल्याकडे पाहतात. पहावे आपणासी आपण, ही ती प्रक्रिया आहे जी उन्मनी अवस्थेचा प्रांत आहे. म्हणून इथे एकपणाचा अभाव आणि दुजेपणाचा भाव निर्माण झालेला आहे. सद्गुरू आणि शिष्य हा दुजेपणाचा भाव तेवढ्या पुरता निर्माण झालेला आहे, पण ते दोघं पाहिलं तर एकच आहेत. पण आम्हाला दिसताना निवृत्तीनाथ हे सद्गुरू आहेत आणि त्यांचे शिष्य ज्ञानेश्वर माऊली आहेत असं आम्ही म्हणतो. आणि पुढे जाऊन आम्ही असं म्हणतो की ज्ञानेश्वर माऊली सद्गुरू आहेत, त्यांचे गुलाब महाराज शिष्य आहेत. म्हणजे बघा, आता हे परंपरा पुढे चालली पाहिजे म्हणून हे नातं त्यांनीच त्यांच्यातून निर्माण केलेलं आहे. हा दृष्टिकोन इथे सद्गुरु स्तवनामध्ये घेतलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण बघायचंय, कारण हा अमृताचा अनुभव सिद्ध लोकांसाठी सांगितलेला आहे. आपण त्याचा आस्वाद घ्यायचा आहे, कारण तो आमच्याकरता उपलब्ध आहे. त्याच्यावरती अनेक लोकांनी अनेक तऱ्हेने लिहिलेलं आहे, त्यामुळे आम्हाला तिथपर्यंत जाता येतं. हे आमच्यामध्ये तत्व निर्माण करायचंय आणि आपण सुद्धा शिष्यत्वाकडनं सत्शिष्याकडे जाणं हे महत्वाचं आहे. म्हणून आपण दरवेळेला म्हणतो की मी अमुक अमुक सद्गुरूंचा शिष्य आहे किंवा मी समर्थांची शिष्य आहे, या म्हणण्यामध्ये मी आला. ते जेव्हा म्हणतील की ही माझी शिष्य आहे, तेव्हा ते एकरूपत्वाकडे जाणं आहे. हे उदाहरणादाखल दिलंय. मी अजून माझे समर्थ सद्गुरू आहेत असंच म्हणते किंवा मी त्यांची शिष्य आहे असंच म्हणते, याचाच अर्थ अजून सत्शिष्यापर्यंत जाण्याची पात्रता झालेली नाही. आणि ह्याच्यामुळे ती पात्रता प्राप्त होणं हे महत्वाचं आहे. जे सद्गुरू पूर्ण विश्वाला पोटामध्ये सामावून घेतात, जे सद्गुरू तत्व पूर्ण विश्वाला पोटात सामावून घेतं, एवढं गगना एवढं विशाल आहे असं ते आहे पण, आणि ते तत्व आपल्याला दिसत नाही, जाणवत नाही म्हणून ते नाही पण. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की सद्गुरू हवेत, पण सद्गुरू तत्व वगैरे कसं काय, म्हणजे ते काही लक्षात येत नाही. आम्हाला आमच्या पातळीवरून ते सद्गुरू देहातले, ग्रंथातले असेच लागतात. सत्शिष्याच्या पातळीवरनं बघितलं किंवा ज्ञानेश्वर माऊलींच्या पातळीवरनं बघितलं तर ते म्हणतात ते आहेपणाने आहेत पण आणि नाहीपणाने नाहीत पण. म्हणजे एकाच वेळी दोन्हीही भाव वागवणारे, बाळगणारे असे माझे सद्गुरू आहेत. कारण निवृत्तीनाथांच्या दृष्टिकोनातनं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तुम्ही आणि मी वेगळे नाही आहोत. हनुमंताचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. देहबुद्धीच्या पातळीवरून आपण दोघे वेगळे आहोत, पण तत्वबुद्धीच्या पातळीवरून तुम्ही आणि मी एकच आहोत. हे जे आहे त्या भावाने जर बघितलं तर हे दोन्हीही भाव वागवणारे असे हे सद्गुरू आहेत. ते स्थूलही आहेत, ते सूक्ष्मही आहेत. अशा ह्या सद्गुरूंना त्यांनी नमन केलेलं आहे. म्हणून ज्ञानेश्वरांचा अनुभव जो आहे त्या पातळीवर जाऊन बघताना सुद्धा आपल्याला आपल्यातलीच, म्हणजे मायेतलीच उदाहरणं द्यावी लागतात, त्याशिवाय आपल्याला तिथपर्यंत जाता येत नाही. हे जे आहे ना ते महत्वाचं आहे. असे पूर्ण विश्वाला पोटात घेणारे, गगना एवढे वाढ म्हणजे अत्यंत विशाल असे आणि सूक्ष्मात सूक्ष्म असे हे भाव दोन्ही बाळगणारे सद्गुरू आहेत. आणि त्या सद्गुरूंना नमन करून मी इथेच थांबते. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.